हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय हॅपी प्लेस. सो खूप दिवसाने मिनी व्लॉग येतो आहे, सो स्टे ट्यून. तर खूप चमचमीत खायचं मन झालेलं आहे, तर कुठे जायचं काय जायचं ते सर्चिंग झालेलं आहे. तर मी आणि स्वप्नील चाललेलो आहोत बाहेर चमचमीत खायला. तर आम्ही चाललेलो आहोत दादरला. ॲक्च्युली मी रीलमध्ये पाहिलेलं. सो कुठे चाललो आहे ते तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चाललो आहे ते. सो फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोचलो आहोत. सो लेट्स सी कुठे आहे काय आहे ते तुम्हाला कळेलच. सो आम्ही आलो आहोत दादरला, रेवाज किचनला. सो खूप दिवस झाले मी यांचं इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती बघत होती, तर खूप छान छान आहे. तर आम्ही पहाडी चिकन टिक्का घेतला. इथे यांनी मस्त स्टँड लावलेला. सो इथे तंदूर चिकन फ्राय होतं. वाव. तर आम्ही रेवाज किचनला आलेलो. सो तुम्ही इथे बसूनही खाऊ शकतात आणि पार्सलही घेऊ शकतात. सो आम्ही पार्सल घेतलं. तर आम्ही पार्सल घेतलं आहे चिकन घोटाळा, पहाडी चिकन टिक्का, भेजा फ्राय. आणि सो तिथून आम्ही आलो अय्यंकर बेकरीमध्ये. अय्यंकर बेकरीमध्ये रवा केक घ्यायला. इकडचा रवा केक खूप छान आहे. आणि आज फादर्स डे पण आहे, तर आमच्या फादर्सला दोघांनाही रवा केक खूप आवडतो आणि आमच्या बेबीला पण. घरात सगळ्यांनाच आवडतो. तर मी इकडनं घेतला रवा केक 1/2 kg अँड केक घेतला. आता चालू आहे घरी भेजा फ्राय, अंडा घोटाला, नान, भात अँड सोलकढी. आणि हो, लेफ्ट साईडला आहेत ते पहाडी चिकन टिक्का आहे. सो दरवर्षीप्रमाणे आम्ही सेलिब्रेट केलं फादर्स डे. सो इथे स्वांशा केक घेऊन तिच्या फादर्सला द्यायला चालली आहे. सो हॅपी फादर्स डे बोथ ऑफ यू. सो आता इथे आमचं सेलिब्रेशन स्टार्ट होतं आहे. सेलिब्रेशन म्हणजे एक छोटंसं घरच्या घरी, बिकॉज दोन्ही फादर्सला तिच्या रवा केक आवडतो. सो आम्ही क्रीम केक इथे आणला नाही आहे. अय्यंकर बेकरीचा रवा केक खूप छान आणि यम असतो. सो जेवण वगैरे आम्ही इथे केक कटिंग करत आहोत, कारण की सगळ्यांना मस्त आरामात आम्ही केक कटिंग केला. सो हॅपी फादर्स डे आजू अँड बाबा. कोणाचाही बड्डे, काही सेलिब्रेशन असो, स्वांशा पहिली केक कटिंग करायला जाते आणि पहिला घास तिलाच हवा असतो, नाही तर आम्हाला राग येतो बरं का. आजकाल आमच्या घरी बड्डे कोणाचाही असू दे, पण स्वांशाच केक कटिंग करणार आणि पहिला घास तिलाच भरवायचा, असं आमचं आहे. तर इथे आम्ही आजूंना आमच्या केक भरवतोय. आणि नंतर बाबाला, नंतर इथे आजीला भरवला. नंतर तिने मलाही केक भरवला, कारण की मी व्हिडिओ शूटिंग करत होती. सो सगळ्यांना केक भरवून झालेला आहे. नंतर आजीने केक कटिंग करून बाप्पाला दिला आमच्या. आणि बाप्पा नंतर तिला इथे केक मिळत नव्हता म्हणून ती रडते आहे. तर शेवटी आजीने तिला एक पीस दिला, बिकॉज स्वांशाला रवा केक खूप आवडतो. तर आम्ही स्वांशाला रवा केकच त्यासाठी आणतो, बिकॉज ती आवडीने खाते. त्यासाठी छोटा छोटा घास घेऊन स्वांशाने केक कधी संपवला कळलं नाही. नंतर तिचं इथे खेळ चालू होतं. एक सायकल नाही झाली तर घोड्यावर बसायचं, घोड्यावरनं सायकलवर, असंच तिचं चालू असतं. घरात एवढी खेळणी आहेत, पण एका खेळणीवर ती नीट खेळत नाही. नंतर त्या घोड्याला घेऊन ती चालवत होती. चालवता मला आजीकडनं कळलं की आजकाल ती अशीच चालवते, त्या घोड्यावरनं उतरते, स्वतः खाली पडते आणि असं दाखवते की मला लागला आहे. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की तिचं आता काय नवीन खेळ चालू असतात. दरवेळेला नवीन काय बघायला पण मिळतं आणि ऐकायला पण मिळतं. सो तिचा हॉर्स हा फेवरेट आहे. तिच्याबरोबर दररोज खेळायला कोण ना कोणतरी पाहिजेच असतं. ती एकटी पण खेळत असते, पण कोण असलं की बघा असं काहीतरी तिचे खेळ असतात. मग लागलं, मग आजू तिला क्रीम लावणार. तर यावेळी आजी लावते आहे.
मग तिला क्रीम वगैरे लावायचं, मग ती परत घोड्यावर जाऊन बसणार आणि थोड्या वेळाने परत ते तिचं चालू होणार. सो असंच गेम चालू असतात. सो असा होता आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.